जेवण झालं होतं तानीचं, तीही मग वर पळाली. आई बाबा तिच्यासोबत बोला उद्या सकाळी, पूर्वी हळूच म्हणाली. अहिल्याबाईंनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तिच्याकडे. आज पुन्हा एक एन्काउंटर केला. हे चिडले होते खूप. अशाने तिची पोस्ट जाईल. उगीच दुसरीकडे बदली झाली तर तिचाच प्रॉब्लेम होईल. तिला कळत नाहीये, पण तिने आता रुद्रांशाचा विचार सोडून पुढे जायला हवं हे आपणच समजवायला हवं तिला, पूर्वी हलक्या आवाजात गंभीरपणे म्हणाली. अंजूबद्दलची कळकळणी काळजी भरली होती आवाजात. त्या तिघांनीही हेतुपूर्वक सौरभकडे पाहिलं. माझ्याकडे बघू नका. मी तिच्या कामाबद्दल तिला काहीही बोलणार नाही. ते तिचं आयुष्य आहे आणि ती तिच्या हिशोबाने जगत आहे. राहिला सवाल तिला साथ देण्याचा, तो मी आयुष्यभर देईन. पण तिच्या मर्जीविरुद्ध मी काहीही करणार नाही. तिचा निर्णय माझ्यासाठी फायनल असेल, सौरभ शांतपणे म्हणाला. पण त्याच्या मनात वादळ उठलं असणारच याची खात्री होती त्यांना. त्याचं जेवण झालं होतं. त्याने हात धुतला आणि तो पटपट वर निघून गेला. या तिघांनीही एकमेकांकडे बघून हताशपणे उसासा सोडला. अरे थांब की रुद्रांश, सौरभ त्याच्या पुढे पळत असलेल्या रुद्रांशला ओरडतच म्हणाला. दोघेही रोज पहाटे शहराच्या बाहेर असलेल्या टेकडीवर पळण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी येत होते. रुद्रांशला IPS व्हायचे असल्याने तो खूप सिरियस होता. पण त्याच्या नादात सौरभचा मात्र खुळखुळा होत होता. नॉट डन ब्रो, कधीतरी मला जिंकून देत जा की, सौरभ धापा टाकल्यासारखा खाली वाकत म्हणाला. पूर्ण अंग घामाने निथळत होतं त्याचं. हा रुद्रांश मोहिते स्वतःची हार पत्करून कुणालाच जिंकून देणार नाही. मग समोर तू असलास तरी नाही. रुद्रांश टी-शर्टनेच अंग पुसत एकदम ठासून म्हणाला. तोही बऱ्यापैकी भिजला होता. सौरभ अजूनही धापाच टाकत होता. रुद्रांश आता कंबर दोन्ही बाजूला वाकून एक्सरसाइज करू लागला. सौरभला बरं वाटलं. तसा तो उपरोधिकपणे हसून म्हणाला. सगळेजण असंच बोलतात ब्रो, आणि मग लग्न झालं की बायकोसमोर हार पत्कारतात. तू प्रेमात पडशील तेव्हा कळेल तुला. तो हसतच पुढे जाऊन टेकडीच्या कडेला बसला. समोर क्षितिजावर लाल नारंगी सूर्योदय हळूहळू डोक्यावर काढू लागले होते. दूरवर दिसणारी झाडी आणि मग पुढेच पसरलेल्या शहरातलं धुकं हळूहळू हटत चाललं होतं. रुद्रांशी टी-शर्ट गळ्यात टाकून त्याच्या बाजूला येऊन बसला. नजरेला कमालीचा आराम भेटत होता. तो विलोभनीय नजारा बघून रोजच बघत होते, तरी पुन्हा पुन्हा त्या मनोवेधक दृश्याच्या प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं. प्रेम तर कधीच झालं आहे मला. आता बस त्याला हासिल करायचं आहे. रुद्रांश समोर दूरवर बघून निर्धाराने म्हणाला. डोळ्यात वेगळीच चमक होती त्याच्या. त्याचं प्रेम म्हणजे IPSची वर्दी होती, ज्यासाठी कॉलेजला असल्यापासूनच जय्यत तयारी सुरू केली होती त्याने. ब्रो, आय विश तू खरंच IPS व्हावास आणि तुझी पोस्टिंग दूर कुठेतरी व्हावी. निदान तेव्हा तरी आई बाबा माझ्यावर जास्त प्रेम करतील, सौरभ उसासा सोडत म्हणाला. रुद्रांश मान हलवून मोठ्याने हसला आणि म्हणाला. असे तर होणे नाही ब्रो. तेव्हाही आईबाबांचं माझ्यावरच जास्त प्रेम असेल. मार्क माय वर्ड्स. सौरभने त्याच्याकडे थोडंसं नाराजीत पाहिलं. जळू नकोस. हा गोरा रंग उडून जायचा, सोबत गर्लफ्रेंडही पळून जायची, रुद्रांश त्याला चिडवत म्हणाला. सौरभने थोडंसं चिडून त्याच्या हातावर ठोसा मारला. त्यावर रुद्रांश अजूनच मोठ्याने हसू लागला. देवाने मला एकतर तुझ्या आधी पाठवायला हवं होतं, नाहीतर तुझ्यानंतर. माझं कंपॅरिझन तरी झालं नसतं तुझ्यासोबत. कटकट आहे नुसती, सौरभ चिडक्या सुरात ओरडला. म्हणायला जुळे, पण बुद्धीने सौरभ लहानच. सौरभचं काय, पण घरातले सगळेच त्याला लहान असल्यासारखेच वागवायचे. उगी उगी चिडतोयस काय? प्रत्येकाची एक खासियत असते. तुझाही दिवस येईल, तेव्हा सगळेजण फक्त तुझंच कौतुक करत असतील, रुद्रांश त्याला चिडवून आणि मग जवळ येऊन समजावत म्हणाला. यू आर राईट. माझाही दिवस येईल. लहानपणापासून तू मला मागे टाकत आलायस. तू माझ्या प्रत्येक आवडत्या गोष्टीवर हक्क गाजवतोयस ना. एक दिवस असा येईल की तुझी प्रत्येक आवडती गोष्ट माझी असेल, सौरभ त्याच्या खांद्यावर असलेला रुद्रांशचा हात बाजूला करत म्हणाला. तोंड फुगलं होतं जरासं. रुद्रांश पुन्हा मोठ्याने हसला. तो मग सौरभकडे बघून म्हणाला. देवा करो माझी प्रत्येक आवडती गोष्ट फक्त तुझ्याकडेच राहो. मग ते आपलं घर असो, आपली माणसं किंवा इतर काही. कारण माझ्यानंतर त्याची योग्य ती काळजी जर कोणी घेईल तर ती व्यक्ती फक्त तू असशील. हो का? जर तुला एखाद्या मुलीवर प्रेम झालं तर ती सुद्धा? सौरभ खोडीला हसत विचारलं. रुद्रांशने त्याचे डोळे फिरवून एक उसासा सोडला. आता का बोलती बंद झाली? बोल ना बोल, सौरभने हसत विचारलं. रुद्रांश त्याच्याकडे बघत म्हणाला. असा दिवस येणारच नाही की मला कुणावर प्रेम होईल. जर झालंच तर ती माझ्या आयुष्यात येणारच हे माहिती आहे मला. पण जर माझं काही बरं वाईट झालं तर? तुला IPS होऊन देणार नाही हा मी, सौरभ त्याच्यावर बोट दाखवून ओरडला. रुद्रांश त्याला गळ्यात हात टाकून जवळ घेत म्हणाला. तेव्हा फक्त तू आणि तूच तिच्या आयुष्यात यावंस अशी प्रार्थना करेन मी. कारण तू माझ्यापेक्षाही तिच्यावर जास्त प्रेम करशील याची खात्री आहे मला. सौरभने चाट पडल्यासारखं पाहिलं त्याच्याकडे. तो सगळं मस्करीत बोलला होता, पण रुद्रांश किती पटकन बोलून गेला होतं ते सगळं.
आणि त्याच्या बोलण्यात मस्करीचा लवलेशही नव्हता. तुला वेड लागले का? तब्येत तर ठीक आहे ना? त्याने रुद्रांशच्या डोक्याला हात लावत विचारलं. रुद्रांश हसून म्हणाला, आय एम सिरियस. मी तसं बोललो कारण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू आपलं घर खूप छान सांभाळशील. सगळे तुझं कौतुक करतील तेव्हा. खरंच? सौरभने भारावून विचारलं. रुद्रांशने होकारार्थी मान हलवली. आय लव्ह यू ब्रो. आणि मी मस्करी करत होतो. तुझं प्रेम नेहमी तुझ्याकडेच राहो. सौरभ रुद्रांशला मिठी मारत म्हणाला. आय नो आय लव्ह यू टू. रुद्रांश त्याच्या डोक्यावर कुरवाळत बोलला. सौरभचे डोळे तुळुंब भरून आले होते. गालांवरून खाली ओघळलेले अश्रू हातात धरलेल्या रुद्रांशच्या व त्याच्या फोटो फ्रेमला अंघोळ घालत होते. दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात घालून हसत उभे होते. त्यात रुद्रांशच्या ड्युटीचा पहिलाच तर दिवस होता तो. किती आनंदाचा दिवस होता तो. रुद्रांशसाठी तर मोठा सणच होता तो. मी खरंच मस्करी केली होती ब्रो. पण काय माहीत होतं की तसं खरंच घडेल. आता घडलंच आहे तर तू माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. तू पुन्हा येशील असा ठाम विश्वास आहे अंजुला आणि मलाही. तोपर्यंत मी त्या दोघांची आणि आपल्या घराची पूर्ण काळजी घेईल. फक्त तू लवकर ये ब्रो. तू बरोबर बोलला होतास. सगळ्यांचं तुझ्यावरच जास्त प्रेम आहे. तुझ्याशिवाय या घराला घरपण नाही. तुझ्याशिवाय या सौरभलाही अर्थ नाही. सौरभ गहीवरून आलेल्या आवाजात म्हणाला. त्याने रुद्रांचा फोटो छातीशी कवटाळला. तो तसाच डोळे बंद करून बसून राहिला. अंजू खाली आली तर मुकेशही आला होता. किती उशीर केलात तुम्ही दादा? ती हात धुवून आल्या आल्या म्हणाली. अगं केस संदर्भात गेलो होतो एका ठिकाणी. बोलू उद्या. पाहिलं तर आजसाठी मनापासून सॉरी. मुकेश एक कान पकडत म्हणाला. कशाला? मी किती वेळा सांगितले की सॉरी नका बोलत जाऊ तुम्ही. तुम्ही तुमचं काम करत होतात. मला एवढंही समजणार नाही असं वाटतं का तुम्हाला? अंजू हसून पण थोडंसं नाराजीत म्हणाली. हे बरं आहे तुमच्या दोघांचं. तिथे भांडभांड भांडायचं आणि मग इथे येऊन एकमेकांना सॉरी बिरी बोलायचं. पण त्या नादात आमच्या जीवाला मात्र दिवसभर घोर लावून ठेवायचा. पूर्वी कपाळावर आठी पाडून नाक मुरडतच तणतणली. तिने मुकेशला टोमणा मारला हे कळून गेलं सगळ्यांना. मुकेश हलकेच मान हलवून हसला. तो खरंच कॉलवर जरा जास्त बोलून गेला होता आज. बरं मुकेश आलायस तर जा ना जेवण करून. दिनेशराव विषय बदलण्यासाठी त्याला म्हणाले. हो खरंच बसा ना दादा. मी एकटीच राहिले. बसा ना ताई. अंजू आग्रह करत म्हणाली. मी आलो हात धुवून. मुकेश उठत म्हणाला. तो आत गेला तसं पूर्वीने सुटकेचा निश्वास सोडत अहिल्याबाईंकडे पाहिलं. घरी जाऊन परत जेवण बनवण्याची तिच्यात खरंच ताकद उरली नव्हती. पण त्याला दुखावणंही जीवावर येत होतं तिच्या. अहिल्याबाई हसल्या पण हसण्यात थोडीशी उदासीनता होती. एकीकडे मुलीचा फुललेला संसार समाधान देत होता तर तिथेच दुसऱ्या मुलीच्या अंजूच्या संसाराची चिंता लागून राहिली होती. जेवता जेवता मुकेश पूर्वीला अंजूसोबत बोलण्याचा इशारा करत होता. अंजूला त्यांच्या इशाऱ्यातलं बोलणं कळत होतं. पण ती आपली शांत बसून जेवत होती. चला येतो पुन्हा. काळजी घ्या तुम्ही. मुकेश उठत म्हणाला. तो त्या दोघांच्या पाया पडला. पिल्लू झोपली ताई. मी सकाळी येताना घेऊन येते तिला. पायऱ्यांवरून उतरणारी अंजू म्हणाली. लवकर आण बाई. तिची क्लास टीचर अशी ओरडते ना स्कूल मिस झाली की ती राहते बाजूला. मलाच बोलणे खावे लागतात. पूर्वी तनतन करत म्हणाली. अंजूने होकारार्थी मान हलवली. ते दोघेजण गेले तसे हे तिघेही झोपायला गेले. पूर्वीने बेडरूममध्ये आल्या आल्या बेडवर अंग टाकून दिलं. मुकेश फ्रेश होऊन व कपडे बदलून आला. किचनमध्ये जाऊन त्यांनी पूर्वीसाठी दूध आणलं. कपडे तरी चेंज करा मॅडम. तो ग्लास तिथे टेबलवर ठेवत म्हणाला. पूर्वीने झोपूनच एक हात समोर केला. त्याने हसतच तो पकडला. तिच्या बाजूला दुसऱ्या हातावर डोकं टेकून तो आडवा झाला. बेबीनी मिस केलं असेल ना आज खूप डॅडाला. मुकेश पूर्वीच्या पटावर हळुवारपणे वंजारत म्हणाला. तिने थोडंसं शहारून त्याचा हात बाजूला केला आणि ती त्याला बिलगली. पूर्वी. मुकेशने तिच्या केसात बोटे गुंफत आवाज दिला. तिने फक्त हुंकार भरला. तुम्हाला खरंच राग आला का आज? मी तुमच्यासोबत कॉलवर आज जरा जास्तच मोठ्याने बोललो. तो तिला कुरवाळत म्हणाला. नाही हो. अंजूबद्दलची तुमची कन्सर्न समजू शकते मी. तुम्ही नका तसा विचार करू. आणि मी नाराज असते तर आत्ता इथे नसते. पूर्वी मान वर करून हसत म्हणाली. रुसली की पहिली घरी पळत होती ती. हो ना? माझी ही आजची रात्र जागण्यातच गेली असती मग. मुकेश तिच्या चेहऱ्यावर कुरवाळून म्हणाला. मी कुठे झोपली असती तुमच्याशिवाय? पूर्वी त्याच्या नजरेत खोलवर बघत म्हणाली. तो खाली झुकून तिच्या ओठांवर ओठ टेकून मागे झाला. तिला अजून तशीच त्याला घट्ट बिलगली. दूध प्या मॅडम मग झोपा. मुकेश तिला बाजूला करत म्हणाला. नको ना. पूर्वी तोंड वाकडं करून म्हणाली. दूध जात नव्हतं तरी रोज बळच पित होती ती. त्यात सासूबाई असल्यावर तर काय बोलावं. नाही बोलली की लेक्चर ठरलेलं असायचं. असं तोंड करू नका. मी काही ऐकणार नाही. चला चला पटकन. आपल्या बेबीसाठी. मुकेश तिला उठवत म्हणाला.
त्याने स्वतःच ग्लास घेऊन तिला दूध पाजलं. त्याने तिचं तोंड पुसलं नाही तेच ती पुन्हा मागे आडवी झाली. मुकेश गालामध्ये हसला. तिच्या चेहऱ्यावर खरंच थकवा जाणवत होता आज, नाहीतर असा कंटाळा करत नव्हती ती. त्याने ग्लास टेबलवर ठेवून लाईट बंद केली. तिच्या पोटावर एकदा ओठ टेकून तो वर सरकला आणि तिला मिठीत घेऊन झोपी गेला. थोड्या वेळाने पूर्वीने हळूच मान वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. 3 वर्षे, सुरुवातीचे दिवस एकमेकांना समजून घेण्यात नि लाजण्यातच गेले होते. पण नंतर मुकेशने भरभरून भावनिक नि शारीरिक प्रेम दिलं होतं तिला. त्याने त्याची मुलगी नसूनही तिला जीवापाड जपत होता तो. कदाचित तिच्या पहिल्या नवऱ्याने गिरीशनेही तिला तेवढं प्रेम दिलं नसेल. त्यामुळे स्वतःला खूप भाग्यवान समजत होती पूर्वी. नियतीने तिला दुसरा चान्स दिला आणि तो सोन्याहून पिवळा निघाला होता. पण ज्याच्यामुळे तिच्या आयुष्यात हे सोनेरी सुख आलं, आज तोच नव्हता त्यांच्या आनंदात मिसळण्यासाठी. कुठे होता काय माहीत, त्याच्याशिवाय सगळं अधुरं अधुरं वाटत होतं. रुद्रांच्या आठवणीने पूर्वीचे डोळे पाणावले. कसंबसं कंट्रोल करून तिने मुकेशच्या छातीवर डोकं टेकवलं. अंजू पुन्हा खाली आली. तिने विचार केल्याप्रमाणे अहिल्याबाई आवाज न करता हळूहळू भांडी घासत होत्या. का करता आई असं? अंजूने त्यांच्याजवळ जाऊन नाराजीत विचारलं. अगं तू, मी फक्त ते, अहिल्याबाईंना बोलता येईना. अंजूने त्यांच्या हातातलं ताट खाली ठेवलं. तिला त्रास नको म्हणून त्या अधूनमधून असं करायच्या. तिने कितीही समजावलं तरी ऐकायच्या नाहीत त्या. अगं करू देत ग, सकाळी पण हात लावून देत नाहीस तू, त्या त्यांच्या हातांकडे बघत म्हणाल्या. अंजू स्वतःच धुवत होती त्यांचे हात. अंजूने त्यांना मिठी मारली. त्या हसल्याने तशाच तिच्या पाठीवर कुरळत थांबल्या. मी खूप नशीबवान आहे आई, जे तुम्ही आहात माझ्यासोबत. कोणतीच सासू एवढा जीव लावत नसेल आपल्या सुनेला. अंजू डोळे मिटत समाधानाने भरून आल्यासारखी म्हणाली. मी तुझी सासू आहेच कुठे, तू मुलगी आहेस माझी, त्या तिच्या पाठीवर हलकंसं थोपटत म्हणाल्या. थोडा वेळ दोघीही शांत झाल्या. आई, रुद्रांशला माझी आठवत येत नसेल का? अंजूने मध्येच रडवेल्या आवाजात विचारलं. अहिल्याबाई चमकल्या. अंजू सहसा स्वतःहून कधी त्याचा विषय काढत नव्हती. त्यांचाही कंठ दाटून आला. अंजू दाखवत नसली तरी तिच्या मनाचा होणारा कोंडमारा त्यांच्या नजरेतून चुकत नव्हता. वंश समोर आला की तिला अजून आठवण यायची रुद्रांची. त्यामुळे त्याच्यावरही मोकळेपणाने प्रेम लोटता येत नव्हतं तिला. त्या तिला बाजूला करत म्हणाल्या. आठवण तेव्हाच येईल ना जर तो असेल. तू किती दिवस वाट पाहणार आहेस? एकदा सौरभ, ते आहेत आई, माझं मन सांगते मला ते कुठेतरी आहेत, फक्त त्यांना शोधायचं आहे मला. अंजू पुन्हा पूर्ववत होऊन ठामपणे म्हणाली. नजरेत पुन्हा निर्धार चमकू लागला. अहिल्याबाई तिचा हात हातात घेऊन भावूक होत म्हणाल्या. तुझा विश्वास सार्थ ठरो की माझा रुद्र परत घरला येऊ. पण बाळ, जो 3 वर्षे नाही आला तो लागली तर मी आयुष्यभर वाट बघेन. पण मला माहीत आहे असं होणार नाही. तो दिवस लवकरच येईल जेव्हा रुद्रांश पुन्हा आपल्यात असतील. बरं ते सोडा, तुम्ही जा आता झोपा, मी बघते भांडी, अंजू बेसिनकडे वळत म्हणाली. तिने विषय थांबवला. त्यामुळे पुढे बोलून काही उपयोग नव्हता. त्यांची लाजरी बुजरी अंजू या घराचा मजबूत आधारस्तंभ बनली होती. कोवळेपणा जाऊन कणखर बनली होती ती. लगेच रडून देणारी स्वतःचे अश्रू आतच गिळायला शिकली होती. तिचे ते कुडणं सलत होतं त्यांच्या मनात. मी धू लागते, त्या शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणाल्या. तशी ती म्हणाली. मी उद्या बाई बघते, पण आता जा तुम्ही झोपा. अहिल्याबाई खुश झाल्या. तिला आराम भेटावा म्हणूनच तर कामवाली पाहिजे होती. बर, लवकर झोप तूही, त्या तिच्या गालावर कुरवाळत म्हणाल्या. तिने हसून होकारार्थी मान हलवली. त्या गेल्यावर अंजूने पटपट भांडी आवरली आणि तिच्या रूममध्ये आली. सौरभ वंशच्या बाजूलाच बसल्या बसल्या झोपला होता. सौरभला जेव्हा रुद्रांची खूप आठवण येत होती तेव्हा वंशला सोडत नव्हता. आजही तसंच झालं असणार हे समजून गेली ती. ती हलकीशी हसून बाथरूममध्ये घुसली. कबर्ड ओपन केल्यावर नेमकी तिची डायरी खाली पडली. त्या आवाजाने सौरभ उठला. सॉरी, ते चुकून पडली, अंजू पटकन डायरी उचलत म्हणाली. इट्स ओके, मी वंशला नेऊ? सौरभने बेडवरून उठत विचारलं. तिने होकारार्थी मान हलवली. सौरभ समाधानाने हसला. तो वंशला अलगदपणे उचलून त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. अंजू डायरी बंद करणार तेच ती थांबली. समोर तिने रुद्रांसाठी 3 वर्षांपूर्वी लिहिलेली पत्र होती ती. ती बेडवर जाऊन वाचत बसली. प्रिय रुद्रांश, कुठून सुरुवात करू? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गोव्याला भेटला होतात ना, वाटलंही नव्हतं की आपल्यामध्ये काही स्पेशल कनेक्शन तयार होईल. पण बघायला गेलं तर काही झालंच नाही. त्याआधीच तुम्ही, किती वाट पाहिली होती मी तुमची. गोव्यातले आपले ते थोडेसे पण सुंदर क्षण मनात साठवून तुमच्या येण्याशी आस लावून बसले होते मी. पहिल्या वहिल्या प्रेमात अखंड बुडाले होते. इतके बुडाले की आता तुमच्याशिवाय पुढे जाणं म्हणजे श्वास गुदमरल्यासारखं आहे हो. खरंच प्रेम काय असतं हे मला तुमच्यामुळे अनुभवायला भेटलं. इथून पुढे काय होईल माहीत नाही, पण तुम्ही जरी आजूबाजूला नसलात तरी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुम्ही कायम राहाल, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि एक विचारू? पाहिण जेव्हा आकाशी तो चंद्र तारा, सुटेल बाहेर जेव्हा तो थंडगार वारा. या प्रेमात गुंफण्यात आनंद माझा सारा, याल ना तुम्ही भेटण्यास म्हणून पाऊस धारा.
याल ना, मी वाट पाहीन रुद्रांश, तुमचीच कधी न होऊ शकलेली. अंजूने भरलेल्या डोळ्यांनी समोर रुद्रांच्या फोटोकडे पाहिलं. ती खेदाने हसत म्हणाली, तुम्हाला तर माहिती नाही या पत्राबद्दल. आपल्या लग्नाआधीही तुम्ही असेच मिशनवर होता. सौरभ बनून जगत होतात सगळ्यांसमोर. माझ्यासाठी तर माझं पहिलं प्रेम हिरावून घेतलं होतं देवाने. माझे रुद्रांश या जगात नव्हते तेव्हा मनातलं सगळं लिहून काढलं होतं या डायरीत. कधी विचारही केला नव्हता की ती वेळ पुन्हा येईल माझ्या आयुष्यात. तेव्हा तर आसही उरली नव्हती, कारण तुमच्या परत येण्याचा मार्गच बंद पडला होता. पण आता तसं नाही. तुम्ही जिवंत असाल, तुम्ही कधीतरी वापस याल ही वेडी आशा अजूनही आहे आणि ती माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील. तिने ओलावलेले डोळे पुसले. ती एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली, तुमच्याशिवाय खरंच श्वास गुदमरत आहे हो. ही अंजू तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. या जगण्याला अर्थच नाही तुमच्याशिवाय. माझ्यासाठी नाही तर आपल्या बाळासाठी तरी या परत. तो तर सौरभला बाबा म्हणून बसला, पण मोठं झाल्यावर त्याला ते त्याचे खरे बाबा नाहीत हे कळलं तर. प्लीज या ना. हवं तर मला फक्त एक इशारा द्या तुमच्या असण्याचा. मी जमीन पाताळ एक करीन तुमच्यासाठी. पण त्यासाठी तुम्ही एकदा तरी समोर या. फक्त एकदाच. बोलता बोलता अंजूचा हुंदका बाहेर पडला. आई. वंशचा रडण्याचा आवाज कानावर पडला. तिने पटकन डायरी बंद करून डोळे पुसले. ती उठून जाणार तर सौरभच वंशला घेऊन आत आला. वंश पुन्हा झोपलेला दिसत होता. उठवलं ना तुला परत, अंजू वंशला घेत म्हणाली. तिचा घोगरा आवाज बघून सौरभने विचारलं, तू रडत होतीस? नाही तर, अंजू नजर चोरत म्हणाली. तिने वंशला छातीशी कवटाळलं. सौरभ तिच्या लाल पडलेल्या नाकावरून काय ते समजून गेला. डोंट वरी, देवावर विश्वास ठेव. लवकरच तो असेल आपल्यात. त्यामुळे टेन्शन फ्री होऊन झोप. गुड नाईट. सौरभ आश्वासकपणे म्हणाला. अंजूला तेवढ्यानेच धीर आला. तिने हलकसं हसून मान हलवली. तो मग त्याच्या रूममध्ये गेला. अंजूने वंशला बेडवर अलगदपणे झोपवलं. मोठी लाईट बंद करून तिने डिम लाईट लावली आणि वंशच्या शेजारी झोपली. कितीतरी वेळ तिची नजर समोर रुद्रांच्या फोटोकडे होती. थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता रे रात्रंदिन जगता. फोटोकडे बघता बघता नंतर कधीतरी तिचे डोळे मिटून गेले. मॅडम, मी 2 दिवस तिथे होतो. संशयित तर कोणी दिसलं नाही, पण तरीही मी हे फोटोज काढले. तुम्हाला काही सुगावा लागला तर बघा. गुलाबाची फुले विकायला आलेला अंजूचा खबरी तिच्या हातात लिफाफा देत म्हणाला. बॉम्बचा हमला करणारे जिथे भेटणार होते तिथे नजर ठेवून होता तो. तू तरीही तिथेच थांब अजून काही दिवस. अजून पैसे लागले तर मागायला मागे पुढे बघू नकोस. अंजू त्याच्या हातात पैसे टेकवत म्हणाली. तिने काही फुले घेऊन आत ठेवली. तो मान हलवून गेला. अंजूने गाडी डिपार्टमेंटकडे घेतली. बाहेर पार्कमध्येच तिने लिफाफ्यातले फोटोज बघायला सुरुवात केली. त्या रस्त्याच्या आजूबाजूचे फोटोज होते सगळे. तिने एक फोटो बाजूला ठेवून दुसरा घेतला. मध्येच तिला काहीतरी क्लिक झालं. तिने परत गडबडीने पहिला फोटो हातात घेतला. तिचे डोळे धक्क्याने विस्फारले गेले. तिने एकदा डोळे चोळून पुन्हा तो फोटो पाहिला. तिला अजूनही तोच दिसत होता समोर. तिने हावऱ्यासारखे बाकीचे फोटोजही पटपट चाळले. अजून एका फोटोमध्ये बरोबर समोरून दिसत होता तो रुद्रांश. अंजूच्या तोंडून आवाज बाहेर पडला. तिने मोठ्याने हसतच तोंडावर हात ठेवला. ती वेड्यासारखी पुन्हा तो फोटो बघत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की ती रुद्रांशला बघत होती त्या फोटोमध्ये. तिने ते फोटो परत लिफाफ्यात टाकले आणि गाडी तशीच मागे वळवली. तिचा खबरी दिसला तशी तिने बाजूला गाडी पार्क केली. तो जवळ येताच तिने त्याला फोटो दाखवला. हा फोटो कधी काढलास तू? अंजूने अधीरल्यासारखं विचारलं. हा, परवाच. तो आठवल्यासारखं करत म्हणाला. अजून काही माहीत आहे? तिने पुन्हा विचारलं. तो आठवून म्हणाला, हा 2च दिवसांपूर्वी तिथे राहायला आला आहे. तिथल्याच एका कंपनीत जॉबसाठी आला आहे तो. अजून डिटेलमध्ये नाही माहीत. ओके, थँक्यू. याबद्दल कुणाला कानोकान खबर लागता कामा नये, अंजू गाडी सुरू करत म्हणाली. त्याने होकारार्थी मान हलवली. तो गेला तेच अंजूने गाडी त्या रस्त्याकडे स्पीडमध्ये पळवली. चंद्राला त्याची चांदणी परत मिळावी अगदी तसंच तेज भरून आलं होते तिच्या चेहऱ्यावर. पूर्ण शरीरात वेगळीच ऊर्जा संचारली होती. मनातल्या उत्साहाबद्दल तर काय बोलावं, तिला बस आता तो दिसण्याचा अवकाश होता. आज ती त्याला भेटल्याशिवाय वापस येणार नव्हती. तिचा रुद्रांश. ती पुन्हा एकदा स्वतःशीच मोठ्याने हसली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.